संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 8वी, विषय मराठी, एकूण गुण 50. प्रश्न पहिला. पुढील उतारा संपूर्ण वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. पहिल्यांदा दिलेला उतारा अगदी काळजीपूर्वक वाचूया. त्या फुलांनी आणि फुलपाखरांनी माझ्या मनाला उत्साह आणि स्फूर्ती दिली. फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य ते किती, आणि त्या मानाने त्यांनी त्या आयुष्याकरिता दाखवलेली आस्था किती. फुलांचे आयुष्य अगदी झेनियाचे फूल झाले तरी काही दिवसांचे, फुलपाखरांचेही तसेच. मनुष्याचे आयुष्य या दृष्टीने पाहिले असता अनेक पटींनी मोठे मानावे लागेल. एवढे मोठे आयुष्य लाभलेल्या मनुष्याने कितीतरी समाधानी व आनंदी असावयास हवे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काय कारण आहे? अडचणी, रोग, संकटे ही काही कायमची नसतात ना. मग त्याच्याकडे सोशिकपणाने, खिलाडू वृत्तीने आपणास का पाहता येऊ नये? अडचणी, संकटे, रोग यांचे जेव्हा आपणांवर आक्रमण होते तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात. परंतु ती ओसरल्यावर आपण त्यांना का घाबरलो तेच आपणास समजत नाही. आपण घाबरलो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, रोग नव्हेत, अडचणी नव्हेत, कारण ती असतानाही जीवन चालू असते. मळब आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी आणि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. मला वाटते आपण फार विचार करून किंवा अविचार करून आपले मूळचे आनंदी स्वरूप, आनंदी जीवन विसरून बसलो आहोत. फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये? त्यांना जर जीवनातील रसास्वाद घेता येतो तर तो आपणास का घेता येऊ नये? आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत. असे आपण का जगावे? मला वाटते मनुष्याखेरीज जीवनासंबंधी फाजील विचार दुसरे कोणीही करत नसेल. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हेच जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे, ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. फुलांचे व फुलपाखराचे आयुष्य कसे आहे? फुलांचे आणि फुलपाखरांचे आयुष्य हे काही दिवसांचेच, म्हणजेच खूप कमी दिवसांचे असते. माणूस अडचणीच्याच वेळी का घाबरतो? कारण माणसाजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते, म्हणून माणूस अडचणीच्या वेळी घाबरतो. फुलपाखरांना जर आनंदाने जगता येते तर आपणास का येऊ नये असे लेखक दांडेकर का म्हणतात? कारण फुलपाखरे कमी आयुष्यात आनंदी आणि समाधानी असतात, आणि माणसाला मोठे आयुष्य असतानाही तो असमाधानाने जीवनाचा गाडा ओढत आहे. अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे त्याला काहीच कारण नाही. या उतार्यातून कोणता संदेश तुम्हाला मिळाला ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून हेच जीवन अधिक सुखदायक, आनंददायक, रसदायक बनवले पाहिजे. बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे, बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये. जीवन म्हणजे संकटे नाही, रोग नाही, अडचणी नाही, कारण ती असतानाही जीवन चालू असते. प्रश्न दुसरा. पुढील कविता वाच आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती कर. गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी उजराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग आणि काशी.
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. एका वाक्यात उत्तरे लिहा. कवी कोणाचे पांग फेडू इच्छित आहे? कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छित आहे. कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला? कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला. मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी कोणती साधने वापरणार आहे? मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी सूर्य, चंद्र आणि तारे ही साधने वापरणार आहे. खालील काव्य पंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. लहान मूल आईच्या दुधावर पोसले जाते, तसाच मी सुद्धा तुझे लहानसे बाळ आहे, म्हणून तुझा पान्हा माझ्या शब्दांमध्ये सोड. आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आरती करताना दिवे उजळून त्या प्रकाशात करतात. कवी म्हणतो की सूर्य, चंद्र आणि तारे हे प्रकाश देणारे दिवेच आहेत, ते मी तुझ्या आरतीसाठी आणणार आहे. हे केव्हा घडते ते लिहा. कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो, तेव्हा कवीची ललाट रेषा प्रयाग काशी बनते. कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो, कारण त्याची वाणी तिच्या दुधाने भिजून गेली आहे. कवितेत आलेले 2 वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. पांग फेडणे. आई वडिलांचे पांग फेडणे मुलांचे कर्तव्य आहे. अर्थ घेणे. गाण्यामुळे लता मंगेशकर यांच्या जीवनाला अर्थ आला. खालील वाक्यातील काळ ओळखा. जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल. भविष्यकाळ. मदतीचा हात लगेच पुढे आला. भूतकाळ. खालील म्हणी पूर्ण करा. अंथरूण पाहून पाय पसरावे. इकडे आड तिकडे विहीर. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गैरहजर हजर. उंच ठेंगणा. भरभर सावकाश. अदृश्य दृश्य. अलंकार म्हणजे काय, त्याचे 2 प्रकार कोणते? दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजेच अलंकार. दुसऱ्या भाषेत अलंकार म्हणजेच भाषेचा दागिना. अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार. शब्दालंकारमध्ये यमक, अनुप्रास, श्लेष अलंकार यांचा समावेश होतो, तर अर्थालंकारमध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनहुती, व्यतिरेक, चेतन गुणोक्ती इत्यादी अलंकारांचा समावेश होतो. विसर्ग संधी उदाहरणासह स्पष्ट करा. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात. निही अधिक रस. नि अधिक र अधिक रस. र पुढे र आणि मागील स्वर दीर्घ होतो. निरस. समास म्हणजे काय, त्याचे प्रकार किती व कोणते? बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय आणि काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, ग्रंथाचे आलय म्हणजेच ग्रंथालय. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. समासाचे 4 प्रकार पडतात. ते 4 प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तुम्हाला आणखी माहितीसाठी या ठिकाणी हा तक्ता दाखवलेला आहे. प्रश्न 4. स्वामी विवेकानंद एक थोर संन्यासी यावर 5 ते 10 वाक्यात माहिती लिहा. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला आणि त्यांचे निधन
4 जुलै 1902 रोजी झाले. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. साहित्य, संगीत, कला आणि तत्वज्ञान या क्षेत्रात विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्वधर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. गुरु रामकृष्ण परमहंस आणि हिंदू सनातन धर्मीय संदेश प्रसारित करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापित करण्यात आली. रामकृष्ण मिशन तर्फे त्यांनी धर्म प्रसार केला आणि आध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले. तर्कसंगत विचार आणि कृती यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रद्धा, जातीय व्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयातच ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती खूपच अफाट होती. सूचना फलक तयार करा. उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. विषय: उद्या शहरातील पाणी पुरवठा बंद राहील. दिनांक 8 नोव्हेंबर. जलपुरवठा विभाग, पाणी पुरवठा बंद. जलपुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.